सारखं फुकट कशाला हवं? अजितदादांची शेतकऱ्यांना कडू गोळी. कालच्या सरकारच्या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता. 30 जून 2026 रोजीपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे आश्वासन काल सरकारनं दिलं आणि लागलीच अजितदादांनी शेतकऱ्यांना कडू गोळी दिली. सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांना फटकारले. कालच महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी तारीख निश्चित केली. 30 जून 2026 रोजीपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे आश्वासन काल सरकारनं दिलं आणि लगेचच अजितदादांनी शेतकऱ्यांना कडू गोळी दिली. सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांना फटकारले. त्यामुळे सरकारच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल केला जात आहे. कर्जमाफीवर अजितदादांच्या वक्तव्यानं मोठी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अजितदादा हे रोखठोक बोलतात हे सर्वांनाच माहीत आहे. 0% व्याजदराने कर्ज दिल्यावर ते वेळच्या वेळी फेडण्याची सवय लावाना. सारखं फुकटात, सारखं माफ, मग कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा शरद पवार यांच्या काळात कर्जमाफ झालं, एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कर्जमाफी झाली, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना कर्जमाफी झाली. 2024 मध्ये आम्हाला निवडून यायचं होतं. आम्ही माफ करू, मग करा माफ. काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला. अशा शब्दात अजितदादांनी शेतकऱ्यांना फटकारलं. शेतकरी सध्या संकटात असताना असं असंवेदनशीलपणे बोलूच नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली असं वक्तव्य अजितदादांनी केलं. हे अत्यंत बेईमानीचं वक्तव्य आहे. म्हणजेच लोकांचं मत मिळवण्यासाठी आम्ही बेईमानी केली, खोटी आश्वासनं दिली. मत मिळवल्यावर आता शेतकऱ्यांशी बेईमानी करताय. या बेईमानीचा बदला शेतकरी चुनचुनकी घेतील अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. आता कर्जमाफी खरंच होणार आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मला मोरगावला पण फार चांगलं करायचंय पोपटा, पण काय कुणी ना कुणी काही अडवलं होतं. नाही तर मी इतकं चांगलं करील, बसेस आलेल्या उभ्या राहतील, कुठं नाही सांगत तुम्ही बोलतो तसं करतो, 100 कोटी रुपये खर्च करेल, पण असं मोरगावच्या कोटी लागतील. पण मोरगावकरांनी साथ दिली तर तुझं काय सांगतोय त्याच्यावर काय जसं ते त्याला कळते. तर मित्रांनो असं सगळं आहे आणि त्याच्यावर प्रसंग वेगवेगळे येत आहेत. आता आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलं. आता भाताचं नुकसान झालं. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जुनागडला पंचनामे करावे लागत आहे. तो 32,000चा आकडा आता 40,000 कोटीवर झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय, योजना देतोय, इन्सेंटिव्ह देतोय. त्याच्यामध्ये या सगळ्या देताना 1 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते. काल आम्हाला नाही, शेवटी आम्ही जाहीरनाम्यात दिलेलं होतं, त्या बजेटमध्ये आम्हाला करता येईना. शेवटी सगळ्या नेते मंडळींना, राजू शेट्टी असतील, वामनराव चटप असतील, अजित नवले असतील, तर आमचे अनेक सहकारी जे नेते आहेत, मला वाटतं महादेव जानकर असतील, खूप जण आम्ही बसलो होतो. त्या सगळ्यांनी चर्चा करून आता 30 जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा काय ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना. सारखेच फुकटात आणि सारखेच कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली. आता पुन्हा माहितीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं, आम्ही माफ करू, आम्ही माफ करू. लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं. त्याच्यामुळे जो शब्द ते करताना आज काही 1000 कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला. त्या बँकेवर पण परिणाम झाला. लोक भरायलाच तयार नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा ऊस सोमेश्वरला जातोय ती पण जरा इकडे तिकडे ऊस घालायला लागला. त्याला वाटतं इकडे ऊस घालायची ते आपलं कापतील, त्यापेक्षा दुसरीकडे घाला. मला दिगंबर दुर्गाडे तुम्हाला सांगायचं, हे आमच्या चेअरमनचा दोष नाही, माळेगावचा पण चेअरमनचा दोष नाही, छत्रपतीचा पण नाही. आपल्याला यंदा जे जे कारखान्याला घालतील त्यांना ऐच्छिक ठेवा. त्याचं कर्ज वसूल करायचं त्याला ते ऐच्छिक ठेवा. तर माझे शेतकरी त्यांच्या कारखान्यात उतरतील. आम्ही तुम्हाला विनंती करतो, आम्ही आता डायरेक्टर नाही पण विनंती तर करू.
तर तेवढी आमची विनंती ऐका. मागे एकदा आपण केलं होतं, मला त्या आठवत नाही, 2020 काही प्रोसेस आहे, एखादी पैसा दिलेला आहे. थोडस मला त्याच्यात तेवढं द्या, मी तुमचा पुन्हा जूनच्या आत कसं जेवढं काही करता येईल तेवढं करीन. पण या पद्धतीने मग तर आता इथं का उचला ते सोसायटी वाचवण्याच्या करता तसलं काही करू नका. या पद्धतीने मी तुम्हाला जिथं जिथं आम्ही जिल्हा बँक, जिल्हा परिषद, राज्य सरकार, डीपीडीसी इथले ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत या ठिकाणी करीन. पण सारखीच मदत नाही, काही तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. या प्रकारे आपण पुढे जाऊ. आता मगाची